मी भैया शिंदे, शिवसेना उपतालुका प्रमुख शिरगाव। आज आम्ही इथे कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा जाहीर निषेध करत आहोत। त्यांनी जे काम घेतलं होतं 2023 साली शिरगाव रेशन दुकान ते तिवंडेवाडी जाणारा रस्ता, हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून त्याला प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि इथून जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। त्यांच्या कमऱ्यांचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत, लहान मुलांना गाड्यांचे ॲक्सिडेंट पडल्यामुळे फ्रॅक्चर झालेले आहेत आणि अशा परिस्थितीसुद्धा सदरी कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधला असता तर तो लक्ष देत नाही आणि काम करत नाही आहे। आणि या रस्त्याला फिशरीज कॉलेज, शेतीशाळा, आदिष्टी देवी मंदिर, आता यावर्षी नवरात्र उत्सवामध्ये इथे जाताना लोकांचे अतोनात हाल झाले, लोक पडले आणि लोक कॉन्ट्रॅक्टरला शिव्या घालत होते। हे जेव्हा दुसऱ्यांवर टीका करतात, आमदार साहेबांनी एवढे वर्ष रत्नागिरीचा सगळं पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा विकासात मोठा सहभाग साहेबांनी दिला आहे। एसटी स्टँडसारखे मोठे मोठे प्रोजेक्ट पूर्ण केलेत, आज लोकांसाठी सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। असं असताना ते साहेबांच्या विरोधात बोंब मारतात, पण स्वतः जे कामं केलेली आहेत त्यांना मोठे भले खड्डे पडलेत नाही, त्याच्यात लोक पडतायत। लहान मुलांना येताना जाताना त्रास होतो, कॉलेजच्या मुलांना जाताना त्रास होतो, अंगावर चिखल उडला जातो, शाळेतली मुलं गाडी गेल्यामुळे चिखलात भिजून शाळेत बसायची वेळ आलेली आहे। हे जबाबदारी स्वीकारायला ते तयार नाही आहेत का? त्यांनी पहिले हे स्पष्ट करावं की हा रस्ता कधी पूर्ण करून देणार योग्यरित्या आणि नंतर बाकीच्या साहेबांच्या विरोधात टीका करायची आहे। मतचोरी केली म्हणून बोंब मारतात, पण आज साहेबांना एवढ्या मताधिक्याने लोकांनी निवडून दिले, उगाच दिलं नाही। त्यांनी एवढी विकास कामं केलेत, आज शहराचा विकास पूर्णपणे साहेबांनी केलेला आहे। त्यासाठी साहेबांनी दिवस रात्र मेहनत घेतली। साहेब कधी कुठेही कोणी फोन केला तर उपलब्ध होत आहेत आणि प्रत्येकाचं काम साहेब वेळोवेळी करत असताना सुद्धा हे जर साहेबांविरोधात बोंब मारत असतील तर सगळी जनता त्यांना त्याचा उत्तर जनतेला त्यांनी उत्तर द्यायलाच पाहिजे की तुम्ही साहेबांबद्दल दरवेळेला का बोंब मारता, जेव्हापैकी एवढे काम केलं जातं आणि स्वतः तुम्ही कामं घेता आणि त्या कामांची अवस्था काय होते आणि तुमची मुलं कामं घेतात आणि अर्धवट टाकतात, ह्याला जबाबदार कोण आहे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।